Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the fifth topic, that is cell structure and organization. In this video we will learn about the totipotency and the prokaryote. All the characters of prokaryote will be seen in this video. Let's start with the totipotency. Totipotency, it is the capacity or the potential of living nucleated cell to differentiate and divide to form any other type of cell and thereby a complete न्यू ऑर्गॅनिझम. याचा अर्थ असा आहे की एखाद्या ऑर्गॅनिझमचा कोणताही एखादा सेल, कोणतीही एखादी पेशी जर आपण जरी कन्सिडर केली तर त्या पेशीमध्ये अशी काही पोटेन्शियल आहे, अशी काही ताकद आहे की त्या पेशीपासून इतर त्याच्यापेक्षा वेगळे दिसणारे सेलसुद्धा, इतर पेशीसुद्धा तयार होऊ शकतात आणि अशा पद्धतीने ती पेशी एंटायर प्लांट म्हणजे एखादं संपूर्ण झाड, संपूर्ण ऑर्गॅनिझम तयार करू शकतात, जसं की या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. या प्लांटमधील कोणताही एखादा पेशी जरी आपण घेतला, if you consider this plant and if you take any cell from its part, that cell may be from the leaf, maybe from stem or flower and any other type of from the leaf surface, from any other organ. If you take any cell, that cell has the capacity to reproduce and they can synthesize new ऑर्गॅनिझम. हे कोणताही एखादा सेल घेतला तरी त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो, नवीन सजीवाची निर्मिती होऊ शकते. ही कॅपॅसिटी ज्या सेलमध्ये आहे त्या कॅपॅसिटीला टॉटिपोटेन्सी असं म्हटलं जातं. A cell is totipotent because it has entire genetic information of the organism in its nucleus. Why cell is totipotent? Because it has all the information, genetic information regarding to all the characters of that organism. म्हणजे एखाद्या सेलमध्ये त्या ऑर्गॅनिझमचे सगळे कॅरेक्टर असणारी इन्फॉर्मेशन असते आणि ही इन्फॉर्मेशन कुठे असते तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत त्या क्रोमोझोम्समध्ये जो काही DNA आहे त्याच्यावरती असणाऱ्या जेनेटिक इन्फॉर्मेशनमध्ये ही सगळी माहिती असते. म्हणून हे जे सेल आहेत, कोणताही एखादा सेल जरी आपण घेतला तरी त्या सेलपासून तो ज्या ऑर्गॅनिझमचा सेल आहे तसाच ऑर्गॅनिझम नवीन तयार करू शकतो. Embryonic animal cell are totipotent and termed as stem cell. टॉटिपोटेन्सी ही कॅरेक्टर किंवा हे जे पोटेन्शियल आहे हे प्लांटमध्ये जनरली बघायला मिळतं. बहुतांशी प्लांटमध्ये हे कॅरेक्टर आहे, परंतु इन केस ऑफ ॲनिमल टॉटिपोटेन्सी दिस कॅरेक्टरिस्टिक इज लिमिटेड ओनली इन द स्टेम सेल. प्लांटमध्ये हे सगळीकडे दिसून येते, परंतु ॲनिमलमध्ये हे स्टेम सेल या सेल्समध्ये हे पोटेन्शियल आपल्याला बघायला मिळतं. कारण की फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रियॉनिक सेलमध्ये हे जे काही मोरुला हा जो एक स्टेप आहे, ह्या स्टेपमध्ये जे काही सेल्स आहेत हे सेल्स यांचं डिफरन्सिएशन झालेलं नसतं. म्हणजेच स्किनचे सेल्स कोणते, पॅनक्रियाचे सेल्स कोणते, हार्टचे सेल्स कोणते, हे डिफरन्सिएशन यामध्ये झालेलं नसतं. सर्व सेल्स हे सारखेच दिसून येतात, परंतु त्यांमध्ये असं काही पोटेन्शियल आहे की त्या सेल्सपासून एंटायर बॉडी हळूहळू डेव्हलप होऊन कोणत्याही टाईपचे सेल्स तयार होऊ शकतात. ही जी पोटेन्शियल आहे या पोटेन्शियललाच टॉटिपोटेंट असं म्हटलं जातं. स्टेम सेल हॅव ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीज. आणि ह्याच त्याच्या पोटेन्शियलमुळे हे जे स्टेम सेल्स आहेत त्यांचं मेडिकल ॲप्लिकेशनसुद्धा आहेत. बरेचसे रोग हे या टॉटिपोटेंट या कॅरेक्टरमुळे बरे केले जाऊ शकतात. नाउ मूव टुवर्ड्स द अनदर पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, दॅट इज काइंड्स ऑफ सेल, टाईप ऑफ सेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ग्रुप्ड इन टू टू मेन कॅटेगरीज दॅट आर प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे सर्व ऑर्गॅनिझम दोन टाईपच्या त्यांच्या सेलवरून
सेलच्या टाईपवरून दोन टाईपच्या कॅटेगरीजमध्ये त्यांचं विभाजन झालेलं आहे आणि ते म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक. Prokaryotic have simple cellular organization while eukaryotic exhibit high degree of organization. Let's see in this diagram. These are prokaryotic. In this prokaryotic, you can see that only the cell envelope is there. After that, nucleoid. This is called as nucleoid, not nucleus. Nucleus is not well defined without any nuclear envelope. So it is simple, or it is made up of only a single circular DNA. So it is nucleoid, and no membrane bound cell organelles can be found in this prokaryotic cell. This is very simple structure. Only cell and nuclear material is there, cytoplasm is there, and some amount of ribosomes are also there. But in case of eukaryotic, this cell is made up of cell envelope, and particularly it has membrane bound nucleus which is there, which can be seen clearly inside that cell. So as it is a well defined nucleus is present in this type of cell, this is called as eukaryote cell. Karyon means nucleus, pro means प्रिमिटिव्ह. हा जो न्यूक्लियस आहे हा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस आहे, म्हणून त्याला प्रोकॅरियोट असं म्हटलं जातं. आणि इथे यूकॅरियोटिकच्या बाबतीत कसं आहे, प्रेझेंट ट्रू न्यूक्लियस इथे प्रेझेंट आहे, म्हणून यूकॅरियोटिक ह्या सेलला मानलं जातं. म्हणजेच हा मोस्ट ॲडव्हान्स आहे यूकॅरियोटिक, आणि प्रिमिटिव्ह जो आहे तो प्रोकॅरियोटिक आहे. इट डज नॉट हॅव. सुरुवातीला आपण प्रोकॅरियोटिकचे सर्व कॅरेक्टर आज आपण बघूया. इट डज नॉट हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड अदर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज. यामध्ये व्यवस्थित डिफाईन करता येईल असा न्यूक्लियस सापडत नाही, आणि त्याचबरोबर यांच्यामध्ये मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनलीज, फॉर एक्झाम्पल गॉल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम यासारखे कोणतेही सेल ऑर्गनलीज आढळत नाहीत. सेल एनव्हलप जो आहे, बाहेरचं हे जे कवरिंग आहे त्याला सेल एनव्हलप असं म्हटलं जातं, आणि हे एनव्हलप इथे 3 भाग सेपरेट करून दाखवलेले आहेत. इट हॅज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह सेल एनव्हलप. हे जे आहे हे केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह एनव्हलप आहे. प्रोटेक्शन हे त्याचं मेन फंक्शन आहे. सेल एनव्हलप इज a 3-layered structure with outer glycocalyx where it is capsule which is made up of glycocalyx, then middle cell wall. Here the white layer is called as cell wall, and the innermost layer that is plasma membrane. So this layer is plasma membrane. So this cell envelope is made up of these 3 layers. On the basis of presence of peptidoglycan or presence of murine, these bacteria or these prokaryotic cells are broadly classified into gram positive or gram negative. Let's see what is it. Gram staining technique is there, which is developed by the Danish bacteriologist Hans Christian Gram. Glycocalyx is present as either slime layer or capsule. ग्लायकोकॅलिक्स म्हणजे काय, आउटर मोस्ट लेअर जी आहे ग्लायकोकॅलिक्स आताच आपण बघितली. आउटर मोस्ट लेअर जी आहे ही ह्याला ग्लायकोकॅलिक्स म्हणायचं. हे ग्लायकोकॅलिक्स एकतर स्लाइम लेअरच्या फॉर्ममध्ये असतं किंवा कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये असतं. इफ इन दिस ग्लायकोकॅलिक्स peptidoglycan is present, then that bacteria is known as gram positive. And if murine is present in that glycocalyx, then that bacteria is called as gram negative bacteria. So either presence of peptidoglycan or murine, this is defined that whether that bacteria is gram positive or gram negative. It gives mechanical strength to the cell. That cell envelope, this is the major function of that cell envelope.
that is they can give mechanical support. हे मेकॅनिकल सपोर्ट त्या सेलसाठी प्रोव्हाइड करतात. सेल मेम्ब्रेन इज फॉस्फोलिपिड्स बायलेअर. सेल मेम्ब्रेन हा जो असतो हा फॉस्फोलिपिड बायलेअरने बनलेला असतो. आता ह्या डायग्राममध्ये आपण थोडक्यात बघूया फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजे काय. ही जी डायग्राम आहे हा सेल मेम्ब्रेनचा एक पॅच आपल्याला बघायला मिळतो. हा एवढा एक पॅच आहे आणि 3D स्ट्रक्चरमध्ये याला आपण या पद्धतीने करू शकतो. तर ह्या पॅचला जर नीट आपण बघितलं तर वरच्या बाजूने एक लेयर आहे की जो लेयर असा फॉस्फोलिपिडने बनलेला आहे. सेम लेयर खालचा जर तुम्ही हा लेयर कन्सिडर केला तर तोच सुद्धा अपोजिट फॉस्फोलिपिड बायलेअरने बनलेला आहे. आणि हा मधला जो लेयर तयार होतो हा हायड्रोफोबिक लेयर असतो की जिथे पाणी जिथून पाणी रेप्लिकेट केलं जातं किंवा रिपेल केलं जातं. पाणी बाहेरच्या बाजूला फेकलं जातं. आणि वरचा जो लेयर सरफेस एरिया, हा जो सरफेस एरिया आहे हा सरफेस हायड्रोफिलिक एरिया म्हणून ओळखला जातो. तर ह्या अशा प्रॉपर्टीमुळे हे एक मेम्ब्रेन तयार होतं, एक वॉल टाईप एक स्ट्रक्चर तयार होतं की ज्यामुळे प्रोटेक्टिव्ह लेयर ह्या सेलवरती तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. सो दिस इज अबाउट द phospholipid bilayer. All the structures give protection to the cell and also help in the inner cellular transport. आणि हे जे लेयर आहे याचं इतर फंक्शन सुद्धा आहे. इनर सेल ट्रान्सपोर्ट हा सिस्टॉल म्हणजे सायटोप्लाझम आतमधला भाग हा जो आहे आणि हा बाहेरचा भाग आहे. बाहेरील जर काही ट्रान्सपोर्टेशनसाठी for example for respiration cell require the oxygen can be entered through this channel, and also the carbon dioxide can be thrown out through the same channel, or there are so many pathways for entering the molecule inside or expelling the molecule outside. So there are different ways of the different molecule. In motile bacteria either cilia or flagellas are found. जे बॅक्टेरिया लोकोमोशन करू शकतात, मोटाईल आहेत, अशा बॅक्टेरियांमध्ये आपल्याला हे दोन प्रकार बघायला मिळतात की ज्यांच्यामुळे ते लोकोमोशन करू शकतात, आणि ते म्हणजे सिलिया आणि फ्लॅजेला. बोथ आर डिराइव्ड बाय रोटेटरी मूवमेंट प्रोड्यूस्ड बाय ए बेसल बॉडी. यामध्ये हे जे लोकोमोशन कसे काय करतात किंवा त्यांची मूवमेंट कशामुळे होते, तर हे ज्या ठिकाणी अटॅच आहेत त्या ठिकाणी एक मोटार मूवमेंट असते की जे नेहमी रोटेटरी मूवमेंट त्यांची चालू असते. आता ही मोटार मूवमेंट जर रोटेटरी चालू असेल तर हे फ्लॅजेला ऑटोमॅटिकली काय करतील, मूवमेंट देतील. त्यावरून हे लोकोमोशन सुद्धा करू शकतात. अदर पार्ट आर फिलामेंट्स अँड हुक्स. या व्यतिरिक्त लोकोमोशनसाठी इतर सुद्धा पार्ट्स आहेत, ते म्हणजे फिलामेंट्स असतील आणि हुकसुद्धा प्रेझेंट असतात काही बॅक्टेरियांमध्ये. सम अदर सरफेस प्रोजेक्शन्स आर द ट्युब्युलर पिली अँड फिम्ब्री. ट्युब्युलर पिली मीन्स वॉट, विच हेल्प इन intercellular communication, and the fimbri means for clinging to support. आता याबद्दल आपण थोडक्यात बघूया. ह्या फ्लॅजेला आणि सिलिया व्यतिरिक्त सुद्धा काही प्रोजेक्शन आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये ट्युब्युलर पिली म्हणजे हा जो पिली हा प्रकार आहे, हे पिली काय करू शकतात, तर इंटरसेल्युलर कम्युनिकेशन, कधीकधी जेनेटिक इन्फॉर्मेशन एका सेलकडून दुसऱ्या सेलकडे जर द्यायची असेल तर ही या पिलीच्या मार्फत दुसऱ्या सेलकडे पोचवली जाऊ शकतात. सो दिस इज फॉर द इनर सेल्युलर कम्युनिकेशन. अँड फिम्ब्री फॉर द सपोर्ट, for a support or physical support, they have these fimbri. After that, the cell membrane shows infolding called as mesosomes. आता या डायग्राममध्ये आपण बघूया, हे जे इनर सेल मेम्ब्रेन आहे, इनर सेल मेम्ब्रेन, या सेल मेम्ब्रेनचा आतमधल्या बाजूला हा फोल्डिंग तयार झालेला आहे, आतमधल्या बाजूला, आणि पुन्हा हे कंटिन्यू झालेलं आहे इनर मेम्ब्रेन. मग हे जे इनर फोल्डिंग आहे त्यालाच काय म्हणायचं, मेसोसोम्स, विच हेल्प इन सेल वॉल फॉर्मेशन अँड DNA रेप्लिकेशन. याचे
दोन उपयोग आहेत, एक म्हणजे सेल वॉल तयार करणे आणि दुसरा म्हणजे DNA रेप्लिकेशनमध्ये मदत करणे. Some bacteria, especially photosynthetic cyanobacteria, shows more longer extensions called as chromatophores. They carry the photosynthetic pigment. काही बॅक्टेरिया असे आहेत की जे फोटोसिंथेसिस करू शकतात. त्यांच्या सेलमध्ये असे काही पिगमेंट्स आहेत की जे आकाराने लांब आणि एक्सटेन्शन असणारे पिगमेंट्स असतात आणि त्यांना एक विशिष्ट रंगसुद्धा असतो. मग अशा पिगमेंट्सला क्रोमॅटोफोर्स असं म्हटलं जातं. अँड दॅट क्रोमॅटोफोर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस, सो दे आर कॉल्ड ॲज फोटोसिंथेटिक पिगमेंट. हे जे क्रोमॅटोफोर्स आहेत हे फोटोसिंथेसिस घडवून आणतात, म्हणून त्यांना फोटोसिंथेटिक पिगमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. The cytoplasm contains dense particles called ribosomes helping in the protein synthesis. यांच्या सायटोप्लाझममध्ये काही ग्रॅन्युअल्स टाईप असे घटक असतात, ते म्हणजे रायबोझोम्स. आणि ह्या रायबोझोम्सचा मुख्य हेतू किंवा त्यांचं मुख्य फंक्शन असं असतं की ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये मदत करतात. रायबोझोम्स आर डिस्क्राइब्ड बाय देअर सेडिमेंटेशन रेट इन सिवर्डबर्ग युनिट. रायबोझोमच्या पार्टिकलची साईज ही सिवर्डबर्ग युनिटने मोजली जाते की त्यांच्या मॉलिक्युलर वेटवरती सेडिमेंटेशनच्या रेटवरती त्यांचं हा युनिट ठरलेला असतो. रायबोझोम हे जनरली बॅक्टेरियल रायबोझोम 70S एवढ्या पार्टिकल साईजचे असतात आणि एक रायबोझोम हा 2 युनिटपासून बनलेला असतो आणि ते 2 युनिट लार्जर सब युनिट अँड स्मॉलर सब युनिट असे असतात. लार्जर सब युनिट हा 50S या पार्टिकल साईजने असतो आणि स्मॉलर सब युनिट हा 30S या पार्टिकल साईजमध्ये असतो. यामध्ये तुम्हाला थोडंसं गणितामध्ये विस्कळीतपणा वाटेल. यू मे हॅव फाउंड सम mathematical disorder, that is 30 plus 50, that must be 80, but here they are showing the 70S. What is it? So these are not mathematical term. The S means Sivertberg unit, and that S represent the surface area of that unit. The surface area and it is representing according to the sedimentation rate. If both the units are combining, some amount of area is shared with each other. Here suppose that this is a larger unit and this is the smaller unit of ribosome. This is 50S and this is 30S, and you can find that the area from here up to the here, it is shared with both the side. So some amount of particle size can be measured as like this. Genetic material in bacterium is a single chromosome made up of circular and coiled DNA. यांचं जेनेटिक मटेरियल जर आपण बघितलं, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस यांच्यामध्ये नसतोच, परंतु जेनेटिक मटेरियल असतं आणि हे ओपन असतं, त्यांच्यावरती कव्हरिंग नाही. तर जेनेटिक मटेरियल कशापासून बनलेलं आहे? DNA. आणि ह्या DNA कसा आहे? कॉइल्ड आहे. अजून तो DNA कसा आहे? सर्क्युलर आहे. म्हणजे ह्या सेलमध्ये हा जो आहे भाग सर्क्युलर, एक दोन्ही टोकं एकमेकांना जोडलेली, हा DNA आहे आणि त्यालाच न्यूक्लिओलस असं म्हटलं जातं, कारण की तो वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नाही. सॉरी, इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड, नॉट न्यूक्लिओलस, इट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. इट रिमेन्स अटॅच टू द मेसोझोम्स. हा जो आहे हा नेहमी जो इनर लेअरपासून जो मेसोझोम्स आलेला असतो त्यालाच अटॅच असतो, की जेणेकरून तो DNA रेप्लिकेशन सहज करू शकेल, यासाठी तो मेसोझोम्सला अटॅच असतो. This DNA undergoes a very typical replication pattern called as theta model of replication. यांचा जो DNA आहे हा सर्क्युलर DNA असतो आणि सर्क्युलर DNA ज्या वेळेला रेप्लिकेशन म्हणजे एका DNAचे 2 DNA करायची वेळ येते, हा एक DNA आहे आणि या DNAचे जेव्हा 2 DNA तयार होतात
त्यावेळेला तो या पॅटर्नमधून जातो, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही स्टेप जी आहे ही जर नीट ऑब्झर्व केली, इफ यू ऑब्झर्व दिस स्टेप, दॅट इट विल be like this, theta. This symbol in mathematics, it is called as theta. So the DNA replication is done in this pattern, so it is also called as theta model of replication. म्हणून याला theta model of replication असं म्हटलं जातं. आणि लास्ट product of this replication, you will find that two exactly identical circular double stranded DNA will be formed by this process. The DNA is not associated with histone protein. या DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन असोसिएट झालेले नाही आहेत, की जे युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. युकॅरियोटिक सेलमध्ये हिस्टॉन प्रोटीन असतात, तसं यामध्ये हिस्टॉन प्रोटीन नाही, म्हणून याला क्रोमॅटिन असं म्हटलं जात नाही. These are only the circular DNA, not chromatin. Besides the chromosomal DNA, many bacteria shows plasmid, which are small circular DNA molecule carrying the few genes. Let's see in this diagram. This is the chromosome of that bacteria, and here there are some extra chromosomal unit which are also the double stranded DNA. आता हा जो क्रोमोझोम मेन जो आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या सेल्समध्ये, ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर युनिट्स आहेत, ह्यांना प्लाझमिड असं म्हटलं जातं, आणि त्यांच्यावरती सुद्धा काही प्रमाणात जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. दे आर टर्म ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मॉलिक्युल्स. हे काय आहेत? एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे क्रोमोझोम व्यतिरिक्त, सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे यांच्या रेप्लिकेशनचा क्रोमोझोमशी काहीही संबंध नाही. दे आर ऑटोनॉमस, हे सर्व स्वतंत्र आहेत, स्वतःहून ते रेप्लिकेशन करू शकतात. दे आर ऑफ टू बेसिक टाईप, एफ प्लाझमिड फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी जर हे प्लाझमिड भाग घेत असतील तर त्यांना एफ प्लाझमिड असं म्हटलं जातं. अँड इफ दे आर रेजिस्टन्स फॉर द अगेन्स्ट द अँटीबायोटिक, दे आर कॉल्ड ॲज आर प्लाझमिड. जर अँटीबायोटिकसाठी रेजिस्ट करत असतील तर त्या प्लाझमिडला आर प्लाझमिड असं म्हटलं जातं. सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोट्स इज ए पूल ऑफ all necessary materials like water, enzyme, elements, amino acid, etc. या व्यतिरिक्त आतमध्ये, या सेल्सच्या आतमध्ये दिसणारा जो मॅट्रिक्स आहे, की जो सेमी सॉलिड असतो, ह्या सेमी सॉलिड मॅट्रिक्समध्ये काय काय असतात? वॉटर असतं, एन्झाईम असतं, आणि इलेमेंट्स, इतर काही आवश्यक असणारे घटक, आणि अमिनो ॲसिड्स इत्यादी यामध्ये मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. ह्या मॅट्रिक्सलाच सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. Some inclusion bodies in the form of organic, that are cyanophysin, starch and glycogen, हे काय आहेत? ऑर्गॅनिक. and inorganic granules, for example phosphate and sulfur, are also found. म्हणजे त्यांच्या रायबोझोम, सायटोप्लाझम यांच्या व्यतिरिक्त अजून काही बॉडीज प्रेझेंट असतात, त्यांना इन्क्लुजन बॉडी असं म्हटलं जातं. या इन्क्लुजन बॉडीमध्ये एकतर ऑर्गॅनिक मटेरियल असेल किंवा इनऑर्गॅनिक मटेरियल असेल, दोघांपैकी काहीही असू शकतं. तर ह्या एक्स्ट्रा ज्या बॉडीज आहेत त्यांना इन्क्लुजन बॉडीज असं म्हटलं जातं. तर हे आहे ही सर्व माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेलची. According to this video, you have to answer one question, and that today's question is, what is plasmid? Write down the definition, and that definition should be write down in the comment box of this video. यावरून आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की व्हॉट इज प्लाझमिड. प्लाझमिड म्हणजे काय, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्यू.